ओके. सर्व्हिस प्रोव्हायडरला कंपोजिशन अलाउड नाहीये. त्याच्यानंतर कंपोजिशन डीलर विदिन स्टेट सेल करू शकतो. आउट ऑफ स्टेट तो सेल करू शकत नाही. आउट ऑफ स्टेट तो परचेस करू शकतो. कंपोजिशन डीलरला जर कुठलं प्रोडक्ट किंवा गुड्स परचेस करायचं असेल तर त्याला आरडी डीलर कडनंच परचेस करावं लागतं. युआरडी कडनं जर परचेस केलं तर त्या व्यक्तीला म्हणजे कंपोजिशन डीलरला आरसीएम खाली त्या प्रोडक्टचा जीएसटी पे करावा लागतो. आता जीएसटी रजिस्ट्रेशन साठी 40 लाख किंवा 20 लाख लिमिट आहे. त्याच्यावरती एक्सीड जर झालं तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन घ्यावंच लागतं. पण त्याच्या आतमध्ये असून सुद्धा तुम्ही व्हॉलंटरी जीएसटी रजिस्ट्रेशन घेऊ शकतात. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे कंपोजिशन डीलरचं जे बिल असतं त्याच्यावर त्याने कंपोजिशन डीलर हे लिहिलंच पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर घेता तर तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या किंवा तुम्ही जो जीएसटीला ऍड्रेस दिला आहे तिथे बोर्ड लावा लागतो आणि त्या बोर्डवर तुमचा जीएसटी नंबर द्यावा लागतो. जर तुम्ही कंपोजिशन डीलर आहात तर त्या बोर्डवर ऍडिशनली कंपोजिशन डीलर ओनली असं सुद्धा लिहावं लागतं. आता पुन्हा एकदा सांगतो, डॉक्युमेंट लिहून घ्या. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट फॉर जीएसटी रजिस्ट्रेशन. आपण प्रोप्रायटर इंडिव्हिज्युअल साठी हे लिहून घेऊया. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट फॉर जीएसटी रजिस्ट्रेशन. सर्वात महत्वाचं म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो, सिग्नेचर. एका कोऱ्या पेपरवर सिग्नेचर करायला लावायची त्यांना आणि ते स्कॅन करून ठेवायची. बिझनेस ऍड्रेस प्रूफ असलं पाहिजे. त्याच्यानंतर ते जर बिझनेस प्लेस रेंटेड असेल तर रेंट अग्रीमेंट, स्वतःचा असेल तर घरपट्टी, इलेक्ट्रिसिटी बिल, आणि रेंटेड असेल किंवा कन्सेंटेड असेल. कन्सेंटेड म्हणजे काय की ते प्लेस तुमच्या नावावर नाही पण तुमच्या फॅमिली मेंबरच्या नावावर आहे तर त्याच्या घरपट्टीवर तुमच्या फॅमिली मेंबरचं नाव असेल तर त्या फॅमिली मेंबरला लिहून द्यावं लागतं एनओसी, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, की यांनी ह्या प्रीमाइसवर जीएसटी रजिस्ट्रेशन घ्यायला माझी कुठली हरकत नाही. त्याला म्हणतात एनओसी. एनओसी स्टॅम्प पेपरवर वगैरे असली पाहिजे असं काही नाही. तुम्ही प्लेन प्रिंटेड पेपरवर जरी घेतली तरी चालेल, हाताने लिहिली तरी चालेल. रेसिडेन्शियल ऍड्रेस प्रूफ असलं पाहिजे. रेसिडेन्शियल ऍड्रेस प्रूफ मोस्ट प्रॉब्ली आधार कार्डच चालून जातं. नंतर बँक डिटेल लागतात. बँक डिटेल मध्ये एक क्रॉस किंवा कॅन्सल चेक घ्यायचा. चेक जर नसेल तर बँक स्टेटमेंट मागवून घ्यायचं. आणि बँक अकाउंटवर जर काढलं नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा बँकेचे डिटेल अपडेट करू शकता. मोबाईल नंबर, ईमेल आयडी खूप महत्वाचा आहे. नेचर ऑफ बिझनेस कालच तुम्हाला सांगितलं, नेचर ऑफ बिझनेस समजून घ्या. त्या पद्धतीने आपल्याला जीएसटी रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. त्याच्यानंतर नेचर ऑफ बिझनेस मध्ये जे काही सेल परचेस करणार आहात तुम्ही, सर्व्हिसेस, प्रोडक्ट, गुड्स, तर त्याचं HSN कोड, हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नेमिंगक्युलेचर असं म्हणतात HSN चा फुल फॉर्म. आणि जर सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तर SAC सॅक कोड म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर कोड हा असला पाहिजे तुमच्याकडे. तो इंटरनेटवर शोधून घ्यायचा. त्याच्यानंतर जीएसटी नंबर जर घेत असाल तुम्ही एखाद्याचा तर त्याचा PTEC नंबर काढणं सुद्धा गरजेचं असतं. त्याच्यासाठी PTEC लागतो का नाही लागतो याच्यासाठी आपल्याला PT म्हणजे प्रोफेशन टॅक्स ऍक्ट हा बघावा लागेल आपल्याला. आणि आपण जीएसटीचे पूर्ण लेक्चर झाल्यानंतर जीएसटीचं लेक्चर झाल्यानंतर आपण PSIC आणि PT घेणार आहोत. तर PT कोणाला लागतो, केव्हा घ्यावा लागतो रजिस्ट्रेशन
ते आपण सविस्तर बघूया. डॉक्युमेंट लिहिले गेले का? आता हे स्टँडर्ड आहेत हे डॉक्युमेंट. जेव्हा तुम्ही एखाद्या पार्टनरशिपचं जर काम करत असाल, प्रायव्हेट लिमिटेडचं काम करत असाल, तर त्या पद्धतीने डॉक्युमेंट चेंज काय होईल की फक्त पार्टनरशिप डीड असेल तर पार्टनरशिप डीड, त्याच्यानंतर पार्टनरशिप रजिस्टर जर केली असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा ROF ला म्हणजे रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्म यांना जी ऍप्लिकेशन केलं आहे त्याची ऍप्लिकेशनची रिसिप्ट तुमच्याकडे असली पाहिजे. त्याच्यानंतर पार्टनरशिप मध्ये पार्टनरशिपचं सेपरेट पॅन कार्ड असतं ते असलं पाहिजे. त्याच्यानंतर जेवढे पार्टनर्स आहेत त्यांचे मोबाईल नंबर, मेल ID, फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सेपरेट असले पाहिजे. त्याच पद्धतीने प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड कंपनी असेल तर कंपनीचं कंपनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि कंपनीसाठी डायरेक्टरची डिजिटल DSC सुद्धा काढणं गरजेचं आहे. इथपर्यंत लक्षात आलंय सर्वांना? एक मिनिट द्या मला, मी स्क्रीन शेअर करतो. आधी मी GST ची वेबसाईट वगैरे ओपन करून घेतो. स्क्रीन दिसते का? ओके, स्क्रीन दिसते. नॉर्मली GST च्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्ही होम वर असता. होमच्या इथे एक लॉग इन म्हणून आहे बघा. इथे लॉग इन केल्यानंतर तुम्ही आधी काही जर एक्सेस केलं असेल तर त्याचं ऑलरेडी युजर नेम येईल, त्याचा पासवर्ड येईल. लॉग इन केल्यानंतर इथे कॅप्चा कोड येतील, ते कॅप्चा कोड टाकायचे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इन म्हणायचं. आता हे ऑलरेडी रजिस्टर्ड डीलर आहेत त्याच्यामुळे मला ती हे स्क्रीन आली. जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यावेळेस ही स्क्रीन येत नाही. इथे बघा, ही रजिस्ट्रेशन आणि न्यू रजिस्ट्रेशन. न्यू रजिस्ट्रेशन नंतर हे सर्व विचारतात, ही अशी स्क्रीन येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला आय एम अ टॅक्स पेयर म्हणजे GST पेयर, टॅक्स डिडक्टर. GST मध्ये सुद्धा TDS हा विषय असतो. जर मोस्ट प्रॉब्ली गव्हर्नमेंट एजन्सीज असतात त्यांना TDS करायचा असतो. जे काही त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांना टॅक्स डिडक्टर म्हणून रजिस्ट्रेशन करावं लागतं. टॅक्स कलेक्टर हे जे Amazon वगैरे, फ्लिपकार्ट वगैरे जे आहेत ऑनलाईन बिझनेस करतात त्यांच्यासाठी टॅक्स कलेक्टर, ई-कॉमर्स हा वेगळा टॅब आहे. GST प्रॅक्टिशनर, त्याच्यानंतर नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन म्हणजे
इंडियाची बाहेरची व्यक्ती, मग ती इंडिव्हिज्युअल असू शकते किंवा तिकडची एखादी कंपनी असू शकते, तिला जर इथे रजिस्ट्रेशन करायचं असेल जीएसटी तर त्यांनी ते ऑप्शन घ्यायचं. युनायटेड नेशन बॉडीज किंवा UN ने जर एखादा युनिट त्यांना टाकायचं असेल तर ते इथे हे करू शकतात. कॉन्सुलेट एम्बेसी ऑफ फॉरेन कंट्री, बाहेरच्या देशांच्या एम्बेसीज आपल्या इथे असतात, त्यांनाही जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे, तर ते रजिस्ट्रेशन करत असेल तर त्यांच्यासाठी. अदर नोटिफाईड पर्सन्स जसं लोकल ऑथॉरिटीज आल्या किंवा गव्हर्नमेंटचे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्यासाठी नोटिफाईड पर्सन असतील तर ते रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. आणि नॉन रेसिडेंट ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर, नॉन रेसिडेंट ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय की जे आउट ऑफ इंडिया मधून इंडियामध्ये सर्व्हिस देतात आणि त्यांचं कुठलं ऑफिस इंडियामध्ये नाही, अशी व्यक्ती नॉन रेसिडेंट ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर असते. तर आपण इंडिव्हिज्युअलला नॉर्मली टॅक्स पेअर घेतो. टॅक्स पेअर नंतर तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा. इथे जेवढे स्टेट आहेत त्या सर्वांचं नाव आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, आपण महाराष्ट्र घेऊया. एम टाईप केला की तुम्ही मध्य प्रदेश आणि परत एम टाईप केला तर महाराष्ट्रावर जाणार. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट चेक करायचा. मी सध्या नाशिक मध्ये आहे तर मी नाशिक घेतो. त्याच्यानंतर लीगल नेम घ्यायचं ऍज पर पॅन. आता मी ते काही टाकत नाही, पण पॅन वर जसं नाव आहे, जी स्पेलिंग आहे तीच इथं टाकली पाहिजे. त्याच्यानंतर पॅन नंबर टाकायचा. पॅन नंबर तुमचा मॅच झाला की हे जे इथे रेड मध्ये आहे ना, ह्या गोष्टी ब्लू मध्ये होऊन जाते, बरोबर. त्याच्यानंतर ईमेल ऍड्रेस टाकताना खूप प्रिकॉशनरी टाका. स्पेलिंग चेक करा, स्पेल मिस्टेक करू नका. जीएसटीच्या वेबसाईट वरनं पहिले तुम्हाला मेल येतात, ते मेल जर आले नाही तर फर्दर खूप कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर त्यामुळे जीएसटी रजिस्ट्रेशन करताना पहिल्यांदा आपण जेव्हा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकतो तर ते कमीत कमी 2दा तरी चेक करा. त्याच्यानंतर कॅप्चा कोड येतो आणि तो प्रोसीड म्हणायचं. प्रोसीड म्हटल्यानंतर एक पुढची स्क्रीन येते, डायलॉग बॉक्स. तर त्याच्यामध्ये तो विचारतो की ईमेल ऍड्रेस वरचा ओटीपी काय आहे आणि मोबाईल नंबर वरचा ओटीपी काय आहे, तो विचारला जातो. आणि त्यानंतर तो कस्टमर कडनं घ्यायचा किंवा आपल्या असिस्टंट कडनं घ्यायचा आणि तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला सरळ तुम्ही होम स्क्रीनवर येतात. होम स्क्रीन नंतर पुन्हा एकदा कॅप्चा कोड टाकून आणि जेव्हा पहिल्यांदा तुम्ही रजिस्ट्रेशन करतात तर तुम्हाला ओटीपी येतो. आता मी इथे रजिस्टर आहे, माझं लॉग इन आयडी क्रिएट झाला आहे म्हणून मी लॉग इन केलं डायरेक्ट. पण जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करतात पहिल्यांदा, रजिस्टर झालं नाही पण रजिस्टर करणार आहे, तर होम स्क्रीनवर आहे ना इथे ऑप्शन येतं रजिस्टर नाव म्हणून. ते रजिस्टर नावला क्लिक केल्यानंतर आपण इथे पहिल्यांदा हे घेतलं होतं न्यू रजिस्ट्रेशन. पण ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला जे ओटीपी वगैरे येतो तो व्हेरीफाय झाला की त्याच्यानंतर एक टेम्पररी रेफरन्स नंबर तुम्हाला जनरेट होतो, त्याचा मेल येतो किंवा तुम्ही ओटीपी व्हॅलिड केल्यानंतर तुमच्या वेबसाईटवर दिसतं तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, तो TRN नंबर लिहून ठेवा. तो TRN नंबर इथे टाकला आणि इथे कॅप्चा कोड टाकला आणि प्रोसीड जर म्हटलं तर तो परत एकदा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवतो. आतापर्यंत काय होतं, न्यू रजिस्ट्रेशन जेव्हा आपण केलं त्यावेळेस 2 ओटीपी येतात, ते दोघं ओटीपी टाकावं लागतात. पण एकदा TRN जनरेट झाला की त्याच्यानंतर टेम्पररी रेफरन्स नंबर वर क्लिक करायचं इथे आणि त्याच्यानंतर इथे टेम्पररी रेफरन्स नंबर TRN नंबर टाका, हा कॅप्चा कोड टाका आणि प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला मेल आयडी आणि मोबाईलवर ओटीपी सेंड केला जाईल. आता इथून पुढे जेवढेही ओटीपी येतील ते सर्व सेम असतील. तुम्हाला मोबाईलवरचा इझिली अवेलेबल असेल तर मोबाईलवरचा किंवा क्लायंटचा मेल आयडीचा जर तुमच्याकडे एक्सेस असेल, पासवर्ड जर असेल तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक वेळेस दोघं ओटीपी लागणार नाही, कारण की आता मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर सेम ओटीपी येतील. त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन आलं, सॉरी
परत एकदा बघून घ्या रिपिटेशन. वेबसाईट वाचून घ्या. वेबसाईट मध्ये काय काय विचारलं आहे. ज्यांना नोंद करायची त्यांनी नोंद करा. पहिल्यांदा ही प्रोसेस झाल्यानंतर ओटीपी आल्यानंतर ते ओटीपी टाकल्यानंतर टेम्पररी रेफरन्स नंबर येतो. टेम्पररी रेफरन्स नंबर नंतर परत ही स्क्रीन येते. मग तो TRN नंबर असतो तो इथे टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, प्रोसीड करायचं. मग मेल आयडी किंवा मोबाईल नंबरवर ओटीपी येतील, ते आता एकदाच टाकायचे आहे. मी पुन्हा पुन्हा बाहेर येतोय. ऍक्च्युली जीएसटी वेबसाईटच तुम्हाला अलाउड करत नाही. एकदा तुम्ही न्यू म्हटलं की तो सरळ बाहेर घेऊन जातो. आता सेम स्क्रीन असणार आहे. मी फक्त अमेंडमेंट इन कोड फीड करतोय, बरोबर. हे बघा, सेम अशीच स्क्रीन तुमच्या समोर येते जेव्हा तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करतात. सेम आता इथे ऑलरेडी डेटा भरला आहे म्हणून असं दिसतंय. यू कॅन सी लीगल नेम ऑफ अ बिझनेस. आता इथे बिझनेसचं जे लीगल नेम आहे असं म्हटलंय, पण पॅन वर जे नाव आहे ते इथे टाकायचंय आणि ट्रेड नेम पुढे दिलेलं आहे तर तिथे बिझनेसचं नाव टाकायचं आहे. याच्यात कन्फ्युजन करू नका. लीगल नेम ऑफ द बिझनेस म्हणजे इथे प्रोप्रायटरचं नाव टाकायचंय किंवा पार्टनरशिपचं नाव टाकायचं आहे. ट्रेड नेम मध्ये तुमच्या प्रोप्रायटरच्या बिझनेसचं नाव टाकायचंय, पार्टनरशिपचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर परमनंट अकाउंट नंबर टाकायचा, तो डिफॉल्ट येतो. त्याच्यानंतर आपण जो स्टेट घेतलाय तो येतो, नाशिक डिस्ट्रिक्ट येतं. हे जे स्टेट ज्युडिक्शन वगैरे आहेत ते एकदा सर्च करून घ्यायचे गुगलवर, कारण की हे खूप वास्ट आहे. किंवा तुम्ही तिथे जसं जसं सिलेक्ट करतात महाराष्ट्र नंतर नाशिक नंतर इथे सेक्टर वगैरे जेव्हा तुम्ही क्लिक करतात तुम्हाला माहित पडून जातं किंवा नंदुरबार आहे, धुळे आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, मुंबई आहे. त्या पद्धतीने पुढे कमिशनरेट आणि डिव्हिजन कोड रेंज कोड टाकायचे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस इथे प्रोप्रायटर आहे कारण की इथे इंडिव्हिज्युअल आहे. हे सर्व भरल्यानंतर इथे सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं. ही अशीच स्क्रीन असणार आहे कारण की थोडीफार चेंज असेल कारण की आपलं ऑलरेडी रजिस्टर आहे ते दाखवतोय मी तुम्हाला, पण सेम काइंड ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर इथे पर्सनचं नाव टाकायचं, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, फादर नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ. पॅन कार्ड वर जी काही आहे डेट ऑफ बर्थ ती चेक करून ऍक्युरेसीने इथे टाका. मोबाईल नंबर टाका, मेल आयडी टाका, जेंडर, टेलिफोन नंबर, म्हणजे जी जनरल इन्फॉर्मेशन आहे ती लागते. आयडेंटिटी इन्फॉर्मेशन, तुम्ही त्या बिझनेसचे प्रोप्रायटर आहात, ऑथराइज सिग्नेटरी आहात, पार्टनर आहात, ट्रस्टी आहात, त्या पद्धतीने. नंतर आर यू अ सिटीजन ऑफ इंडिया, इंडियन सिटीजन असेल तर यस करा, नसेल तर नो करा. परमनंट अकाउंट नंबर आणि आधार नंबर. हे आधार परमनंट अकाउंट नंबर ऑलरेडी येऊन जातो कारण की ऑलरेडी आपण एकदा टाकलेला असतो. त्याच्यानंतर आधार नंबर टाकावा लागतात. आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा रेसिडेन्शियल ऍड्रेस टाकायचा. लक्षात घ्या, ऍड्रेस जिथे जिथे टाकताय तिथे चेक करा रेसिडेन्शियल ऍड्रेस आहे की बिझनेस ऍड्रेस आहे. रेसिडेन्शियल ऍड्रेस प्रॉपर टाका. स्टेट आणि डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड व्यवस्थित सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल असल्या कारणाने इंडिव्हिज्युअलला फोटो अपलोड करावा लागतो. तर इथे अपलोड फोटो म्हणून एक विंडो येते, तिथे क्लिक केल्यानंतर अपलोड करायचं, फाईल सिलेक्ट करायची. जीएसटी रजिस्ट्रेशन करताना कुठलीही गोष्ट 100 केबीच्या आतमध्ये असली पाहिजे. म्हणजे ती फाईलची साईज जी तुम्ही स्कॅन केलेली आहे त्या फाईलची साईज 1 केबी 100 केबीच्या आतमध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर ऑथराइज सिग्नेटरी जर सेम असेल तर ऑथराइज सिग्नेटरीला क्लिक करायचं आणि इथे सेव्ह म्हणायचं आणि कंटिन्यू म्हणायचं. त्याच पद्धतीने आता डिटेल ऑफ प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस येतं, व्यवस्थित टाका. कुठलेही चेंजेस करायचे जर म्हटले तर परत रजिस्ट्रेशनची किंवा अमेंडेड आताची प्रोसेस करतोय ती पूर्ण करावी लागेल आपल्याला. एक जनरल स्क्रीन लुकआउट करा. तेच आहे, डिटेल्स लागतात, मेल आयडी, मोबाईल नंबर. त्याच्यानंतर हे बघा, नेचर ऑफ पोझिशन ऑफ प्रीमाइसेस. कसं असतं, मी तुम्हाला आधी सांगितलं की बिझनेसचा प्लेस जो आहे तो ओन असेल तर त्याची घरपट्टी, इलेक्ट्रिसिटी बिल हे कंपल्सरी आहे. जर रेंटेड असेल तर इलेक्ट्रिसिटी बिल,
घरपट्टी, म्युन्सिपल कॉर्पोरेशनची पट्टी आणि एक कन्सेंट लेटर. कन्सेंट लेटर म्हणजे एनओसी. जर ते रेंटेड असेल किंवा फ्री मध्ये वापरत असाल आणि तुमच्या नावावर नसेल, प्रोप्रायटरच्या नावावर, तर तुम्हाला कन्सेंट घ्यावी लागते. तर ती पण इथे अटॅच करायची. त्याच्यानंतर तुमचे मल्टिपल बिझनेस जर असतील, मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस, तर इथे यस करायचं आणि त्याची पुढे इन्फॉर्मेशन टाकायची. त्याच्यानंतर ऍडिशनल प्लेस ऑफ बिझनेस जर असेल तर ते टाकतात. आणि सर्वात शेवटी सर्व डेटा भरल्यानंतर इथे व्हेरिफिकेशन पेजवर येतो. व्हेरिफिकेशन पेजवर आल्यानंतर इथे क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं प्रोप्रायटर जो आहे, प्लेस टाकायचं आणि सबमिट विथ डीएससी किंवा सबमिट विथ ईव्हीसी. ईव्हीसी म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड. हा तुमच्या मोबाईलवर किंवा मेल आयडी वर येतो, तो इथे टाकायचा. इथे क्लिक केल्यानंतर इथे येतो, इथे टाकायचा तो. किंवा डीएससी म्हणजे डिजिटल सिग्नेचर, त्याच्याने तुम्ही पुढे फॉर्म सबमिट करू शकता. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगितलंच नाही की डीएससी रजिस्टर कुठे करायची. इथे जर लक्ष दिलं तुम्ही, ज्या व्यक्तीचं लॉग इन केलंय आपण त्याचं नाव येतं. इथे क्लिक केल्यानंतर रजिस्टर डीएससी अपडेट डीएससी येते. इथे त्या व्यक्तीचं नाव सिलेक्ट करायचं आणि आय प्रोसीड म्हणून प्रोसीड म्हणायचं. मग ती जी डिजिटल सिग्नेचर आहे तो कम्प्युटर रेकग्नाइज करतो आणि तिला व्हॅलिडेट करतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक युटिलिटी, इन्स्टॉलर सिग्नेचर युटिलिटी तुम्हाला लागते. तर इथे जर तुमच्या पीसी मध्ये ऑलरेडी इन्स्टॉल नसेल तर इथे येऊन क्लिक करायचं आणि तुमचं सिस्टीम कुठली, विंडोज आहे, लिनक्स आहे किंवा iOS आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही इथे क्लिक करायचं आणि ते प्रोसेस फॉलो करायची इन्स्टॉलेशनची. त्याच्यानंतर तुम्हाला डीएससी दिसेल. आय होप आतापर्यंत क्लिअर केलेलं आहे. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात. आतापर्यंत आपण जे बघितले ते कोड फील्ड होत्या, नॉन कोड फील्ड पण तुम्ही अपडेट करू शकता. स्क्रीन दाखवतो मी फक्त तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की HSN कोड असले पाहिजे तुमच्या हँडी, तुम्हाला तुमच्या जवळ, की कुठल्या कुठल्या गोष्टीचं तुम्ही सेल परचेस करणार आहेत. त्याच्यासाठी गुड्स जर असेल तर इथे मिनिमम एक तरी टाकावे लागतं. त्यांनी 5 सांगितलेलं आहे, टॉप मोस्ट 5. एक जरी टाकलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर जर असेल तर सर्व्हिसला क्लिक करून इथे सॅक कोड येतो, इथे तुम्ही सर्च करू शकता आणि सेव्ह करून पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर बँकेचे डिटेल्स टाकायचे. बँक अकाउंट किती आहे ते टाकायचे. इथे आता 1 नंबर आहे म्हणून 1 नंबर टाकायचा. मग तो विचारतो बँकेचा अकाउंट नंबर काय आहे, टाईप कुठला आहे, सेव्हिंग आहे, करंट आहे, सीसी आहे, बँकेचं नाव, आयएफएससी कोड टाकला की आपोआप तो घेतो. त्याच्यानंतर स्टेट वाईज स्पेसिफिक इन्फॉर्मेशन विचारतात. त्याच्यामध्ये काय आहे की पीटीसी नंबर जर असेल तुमचा, पीटीआरसी नंबर असेल तर तो टाकायचा आहे. स्टेट एक्साइज लायसन असेल तर ते टाकायचं आहे. स्टेट एक्साइज कोणाच्या नावाने आहे. नॉर्मली हे दोघं उपयोगाचे नाही, पण हे उपयोगाचे आहे. जर तुमच्या बिझनेसचा पीटीआरसी पीटीसी घेणं गरजेचं असेल तर ते घेतले असेल तर ते टाकायचे आणि त्याच्यानंतर पुढे सेव्ह केल्यानंतर तुम्ही व्हेरिफिकेशन पेजला येतात. व्हेरिफिकेशन पेजला आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की परत ती स्क्रीन येते. इथे टिक केलं करायचं, इथे सिलेक्ट करायचं आणि इथे तुम्ही म्हटलं की ही जोपर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन भरत नाही तोपर्यंत हे 2 टॅब अनेबल होत नाही. तुम्ही जसं काही टाईप करता, इथे टाईप केलं तुम्ही इथे अनेबल होतं आणि ते ईव्हीसी कोडने सबमिट करू. आतापर्यंत समजलंय व्यवस्थित? काही कोणाला अडचण आतापर्यंत? पुढे जायचं का?
पुढे जायचं का विचारलं मी. जरा सर्व आहेत का सर्वांनी तर स्क्रीन म्यूट करून, स्क्रीन लॉक करून आणि आवाज म्यूट करून गो अवे झाले किंवा नंतर बघणार आहेत आपण. ओके, याच्यानंतर आपण महत्वाचं एक काम करणार आहोत. आय थिंक रेकॉर्डिंग चालू आहे. इथे मला दिसतंय रेकॉर्डिंग. बघा माझी स्क्रीन जर दिसत असेल तुम्हाला, दिसते का स्क्रीन? इथे जर बघितलं तुम्ही तर रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, आय होप सर्वांना समजतंय. स्पीड एक ओके आहे काय ना? तुम्ही लोक सर्व म्यूट आहे. अनम्यूट जर केलं तर कदाचित एक्स्ट्रा साऊंड्स येतात सिस्टीम मधून, त्यामुळे आपण अनम्यूट करत नाही सर्वांना, नाही तर खूप गोंधळ होतो. तर लवकरात लवकर मी जसा प्रश्न विचारतो त्याच पद्धतीने चार्टवर तुम्ही येस नो किंवा काही आवाज येत नसेल तर किंवा पुढे सरकायचं का नाही सरकायचं ते येस नो मध्ये टाकत जा, म्हणजे मला लवकरात लवकर समजेल आणि आपण पुढे जाऊया. आता आज आपण काय बघितलं की जीएसटीचे काही थोडे प्रायमरी इन्फॉर्मेशन परत एकदा बघितली. रजिस्ट्रेशन कसं करतात वेबसाईटला जाऊन आपण स्वतः बघितलं आहे. आता आपण टॅली करूया. आय होप ज्यांना टॅली येत नसेल त्यांनी प्रिकॉशनरी हे जे दाखवतोय मी परत एकदा रिवाइज करून बघून घ्या. क्रिएट कंपनी, समजा आता जीएसटी आपण म्हटलं, जीएसटी एंटरप्राइजेस कंपनी क्रिएट करतोय आपण. नॉर्मली 1/4/2020 पासून राहू द्या. मी मुद्दाहून फ्रेश घेतोय की पहिल्यापासून दाखवता आलं पाहिजे मला. आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये फक्त कॅश लेजर येतं जेव्हा पहिले कंपनी क्रिएट करतात. लेजर कुठलंही नसतं. DAL लेजर फक्त कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस असतं. याच्या व्यतिरिक्त कुठलंही लेजर नसतं. तुम्हाला जशा पद्धतीने लेजर पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला क्रिएट करावे लागतात. ओके, स्क्रीन दिसते प्रत्येकाला? ओके, परत एकदा दाखवतो. क्रिएट कंपनी मध्ये जाऊन मी क्रिएट कंपनी केली आणि कंपनी क्रिएट केल्यानंतर फक्त कॅश लेजर आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतं. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही लेजर दिसत नाही. DAL लेजर बघायचे असेल तर त्याचा शॉर्टकट आहे. इथे बघा कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण आता जीएसटी रजिस्ट्रेशन अकाउंटिंग करण्यासाठी, जीएसटीची अकाउंटिंग करण्यासाठी काय काय लागतात ते लेजर एकदा प्रायमरी बघून घेऊ. मी टॅलीमध्ये जीएसटी कसं वापरतात टेक्निकली टॅलीने जसं दिले त्याच्यावर मी फोकस करत नाही. आपला क्लास टॅलीसाठी नाही. मी फक्त जीएसटीची प्रायमरी अकाउंटिंग कशी करायची तेच दाखवणार आहोत. बरोबर? तर पहिले आपण लेजर क्रिएट करूया. आता सर्वात आधी जीएसटी सेल, याच्यामध्ये रेट्स वगैरे पण तुम्ही करू शकता. याचं ग्रुप हेड असेल सेल्स. इन्व्हेंटरी जर मेंटेन करत असाल तर येस, नसेल तर नो. त्याच्यानंतर एखादी पार्टी तयार करू आपण ABC संधी डेटर्स मध्ये. बिल वाईज मेंटेन करत असाल तर बिल वाईज. इथे पार्टी क्रिएट करत असताना त्याचे काही जे डिटेल आहेत ते टाकणं गरजेचं आहे. नेम, ऍड्रेस, कंट्री, स्टेट, कॉन्टॅक्ट पर्सन, फोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स तरी घे, मेल आयडी. त्याच्यानंतर वेबसाईट काही गरजेचं नाही. प्रोव्हाइड बँक डिटेल्स जर त्याचे असतील
तर ते द्यायचे असतात. त्याच्यानंतर त्याचं पॅन नंबर, आयडी नंबर टाकून घ्यायचा, इथे येस करायचं. एक्सेप्ट केलं की पार्टी क्रिएट होते. पार्टी क्रिएट झाल्यानंतर परत पुन्हा तो विचारतो की नाव काय आहे, ऍड्रेस. कधी कधी काय असतं की त्या व्यक्तीने जीएसटी रजिस्ट्रेशन घेताना नंबर जो आहे तो वेगळ्या ऍड्रेसने घेतलेला असतो आणि त्याला माल वेगळ्या ऍड्रेसवर लागतो. तर ज्या वेळेस माल दुसऱ्या ऍड्रेसवर पाठवायचा असतो त्यावेळेस इथे ऍड्रेस टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्टेट दिले, समजा महाराष्ट्रातच पाठवत असतो तर महाराष्ट्र करूया आपण, आणि सेल्स टॅक्स नंबर म्हणजे इथे जीएसटी नंबर टाकायचा. ओके. त्याच्यानंतर समजा आपण त्याला 1000 रुपयाचा माल किंवा 1,18,000चा माल विकला. जीएसटी सेल, बेसिक सेल घेऊया आपण. काल बेसिक आपण 1,00,000 रुपयाचा घेतला होता, तोच घेऊया. नंतर जीएसटीचे 4 प्रकार सांगितले होते मी, एसजीएसटी, सीजीएसटी, यूजीएसटी, आयजीएसटी. विद इन स्टेट ट्रान्झॅक्शन असेल तर स्टेट जीएसटी आणि सेंट्रल जीएसटी. आउट ऑफ स्टेट जर ट्रान्झॅक्शन असेल टू स्टेट मध्ये तर आयजीएसटी, आणि युनियन टेरिटरी मध्ये जर ट्रान्झॅक्शन असेल तर यूजीएसटी आणि सीजीएसटी. तर आता आपण सीजीएसटी घेऊया. सीजीएसटी ऑन सेल तुम्ही इथे @ लावून तुम्हाला जो रेट टाकायचा आहे तो पण टाकू शकता. 12%, 5%, 18%. ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये घ्यायचं. किती 9,000 रुपये लागले होते ना आपल्याला. त्याच्यानंतर सेम एसजीएसटी लेजर तयार करू आपण. एसजीएसटी ऑन सेल्स. नाव नेहमी जे टाकतात तुम्ही ते कॉन्स्टंट ठेवा. तुम्ही नंबर ऑफ अकाउंटिंग करता, तुमच्याकडे मल्टिपल अकाउंटिंग साठी जर असतील वेंडर्स किंवा कस्टमर असेसी, तर तुम्ही जी एका अकाउंटिंगला सिस्टीम फॉलो करतात नॉर्मली ती सर्वांकडेच फॉलो करा आपल्या ऑफिसमध्ये. जर मल्टिपल सिस्टीम जर फॉलो केली तर कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं. बघा, 1,18,000चं बिल आहे. 1,00,000 रुपये बेसिक आहे, 9,000 रुपये सीजीएसटी आणि 9,000 एसजीएसटी, टोटल झाली 1,18,000. सेल्स बिल समजलंय. हो, जेव्हा तुम्ही जीएसटी टॅलीमध्ये अनेबल करता, मी परत एकदा क्लिअर करतो, आपला क्लास हा जीएसटी क्लासेस साठी आहे, टॅलीचा नाही. जेव्हा तुम्ही प्रॉपर टॅली जीएसटी अनेबल टॅली जर कराल तर त्यावेळेस ते येतं. आपण जेव्हा इथे पार्टी सिलेक्ट करतो ना त्यावेळेस हे विचारतात, त्यावेळेस ते टाकायचं असतं. आणि ज्यावेळेस आपण जीएसटी अनेबल करतो अकाउंटिंगला, आणि त्याच्यामध्ये काय आहे की खूप डिटेल इन्फॉर्मेशन टाकावं लागते. जीएसटी टॅली मधून जर जीएसटी रिटर्न भरत असाल तर त्यावेळेस सर्व अनेबल होतं. सेल्सची एंट्री बघितली आपण. एकदा पीएनएल ला जाऊन बघूया आपण. इथे सेल्सची एंट्री आहे, जीएसटी सेल्स म्हणून आपण क्रिएट केला आहे. ओके. आता एक परचेसची एंट्री करूया आपण. इथे सप्लायरचा इनवॉइस नंबर, कधीचं बिल आहे ते टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर सप्लायर कोण आहे आपला ते बघायचं. XYZ मी क्रिएट करतो. समजा क्रिएटर्स बिल वाईज मेंटेन करत असाल तर बिल वाईज मेंटेन करा. इथे त्याचा जीएसटी नंबर टाका. समजा 90,000चा माल जर परचेस केला आपण, सॉरी 90,000 प्लस 18% घेऊ आपण, नाही 80,000, थोडा गॅप निर्माण होईल. परचेस
जीएसटी परचेस म्हणतो मी त्याला, परचेस ग्रुप मध्ये बेसिक. आता पुन्हा एकदा लेजर करू क्रिएट करू, जीएसटी सीजीएसटी ऑन परचेस ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये $7,200 हे जीएसटी लेजर क्रिएट करू आपण ऑन परचेस. मी थोडं खूप सिंपल घेतोय, कसं आहे ना, कन्सेप्ट अंडरस्टँड करा तुम्ही. कन्सेप्ट एकदा अंडरस्टँड झाली ना की पुढच्या गोष्टी इझी होऊन जातील. आता नॉर्मली जीएसटी ची अकाउंटिंग सेल परचेस झालं त्या महिन्याचं की असं दिसतं की सगळे डेटर्स आहे, सगळे क्रेडिटर्स आहे, आपल्याला 3,600 जीएसटी पे करायची आहे. लक्षात घ्या इथे 3,600 क्रेडिट आलेले आहेत, म्हणजे आपल्याला 3,600 पे करायचे. ते एकदम सोपं. बघा आपण हे जे सेल्स वर जीएसटी कलेक्ट केलाय 99,000 रुपये, टोटल 18,000, आणि आपण परचेस वर 7,200 ऑलरेडी जीएसटी पे केलाय, त्याचा आपल्याला आयटीसी मिळेल. सीजीएसटी ऑन परचेस, एसजीएसटी ऑन परचेस, इट इज नथिंग बट आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि मग 18,000 आपल्याला गव्हर्नमेंटला पे करायचे, 14,400 ऑलरेडी आपण बायरला सेलरला दिलेले आहेत. आपल्याला फक्त आता याच्यातला 3,600 रुपये पे करायचे. आता हे सर्व कॅल्क्युलेशन एक्सेल मध्ये कसं घ्यायचं आपण दाखवूया. इथपर्यंत कोणाला काय अडचण? नॉर्मली अकाउंटिंग केल्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर आपण आता एक्सपोर्ट वगैरे करू सेल परचेस, आणि मग एक्सेल मध्ये वर्किंग कसं करायचं टॅलीचं ते बघूया. व्हॉट नो? ओके, फास्ट होत आहे. परत एकदा बघूया आपण. सेल्स मध्ये आलो, सेल्स मध्ये एंट्री केली, पार्टी क्रिएट केली, त्याच्यानंतर सेल्स जीएसटी लेजर क्रिएट केलं, सेल्स जीएसटी सेल्स ग्रुप मध्ये, नंतर एसजीएसटी आणि सीजीएसटी. आपण या एक्झाम्पल मध्ये स्टेट विदिन द स्टेट सेल्स ट्रान्झॅक्शन घेतोय, त्याच्यामध्ये आपण सीजीएसटी ऑन सेल्स लेजर क्रिएट केलं. सीजीएसटी ऑन सेल्स लेजर क्रिएट केल्यानंतर त्याच्यात ड्युटीज अँड टॅक्सेसचा ग्रुप घ्यायचा. तसंच एसजीएसटी स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स क्रिएट केला आपण. जीएसटी ऑन सेल्स अंडर द हेड ड्युटीज अँड टॅक्सेस. ही झाली सेल्सची एंट्री. परचेस मध्ये जाऊया आपण. ही परचेसची एंट्री आहे. परचेस एंट्री करताना डेट टाकली आपण, त्याच्यानंतर सप्लायर इनवॉइस नंबर टाकला. समजा एक जर नसेल तुम्हाला तर 10,000 बिल. त्याच्यानंतर जे बिलाचं नंबर, बिलाची डेट काय आहे ती टाकली. इथे दोनदा डेट विचारली जाते टॅलीमध्ये. ही याच्यासाठी असते की काही ठिकाणी आपण बिल आल्यानंतर पूर्ण प्रोसेस होते आणि त्याच्या काही दिवसानंतर आपण अकाउंटिंग करतो. तर काही ठिकाणी सिस्टीम मध्ये किंवा कंपन्यांच्या सिस्टीम मध्ये असं असतं की ज्या दिवशी तुम्ही एंट्री करता टॅलीमध्ये त्या दिवसाची एंट्री म्हणजे क्रेडिट डेट टाकायची. तर ही क्रेडिट डेट समजा, आणि ही जी आहे इथे इनवॉइस डेट टाकायची. इनवॉइस मे बी आदल्या डेटचं असू शकतं, तर ती इनवॉइसची डेट टाकायची आपण. त्याच्यानंतर आपला XYZ हा आपण याच्याकडनं परचेस करतो, वेंडर आहे आपला, त्याचं लेजर क्रिएट करायचं सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये. त्याच्यानंतर जीएसटी परचेस लेजर क्रिएट करायचं, जीएसटी परचेस अंडर द हेड परचेस अकाउंट मध्ये.
त्याच्यानंतर बिलामध्ये जी बेसिक आहे ती बेसिक टाकायची जीएसटी परचेस मध्ये. याच्यामध्ये फ्रेट जर असेल तर फ्रेट सुद्धा वेगळं लेजर क्रिएट करायचं. आणि त्याच्यानंतर सीजीएसटी ऑन परचेस लेजर क्रिएट करायचं. याच्यामध्ये तुम्ही रेट वाईज पण करू शकता, 5%, 12%, 18%, 28%. ड्युटीज अँड टॅक्सेस हेड खाली. त्याच्यानंतर एसजीएसटी लेजर क्रिएट करायचं. पुन्हा एकदा जीएसटी ऑन परचेस. मी एसजीएसटी ऑन परचेस, सीजीएसटी ऑन परचेस किंवा सीजीएसटी ऑन सेल, एसजीएसटी ऑन सेल हे का घेतलंय एक्झाम्पल? सोपं आहे. तुम्हाला जेव्हा एंट्री कराल तेव्हा तुम्हाला रेकग्नाइज करायला सोपं जाईल. त्यासाठी आपण स्पेसिफिक लेजर क्रिएट केले आहे. तुम्ही लेजर क्रिएट करण्यासाठी स्वतःची एक वेगळी कोडिंग सिस्टीम वापरू शकता. काही लोकांना इनपुट जीएसटी, इनपुट एसजीएसटी, इनपुट सीजीएसटी असंही वापरायला आवडतं. त्याच्यामध्ये विथ रेटचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. मल्टिपल लेजर पण करू शकता तुम्ही. जीएसटी परचेस साठी मल्टिपल रेट वाईज किंवा प्रोडक्ट वाईज लेजर क्रिएट करू शकता. सेल साठी पण तसंच आहे. आम्ही जीएसटी सेल, जीएसटी परचेस असंच अकाउंटिंग करतो. आणि त्याच्यामध्ये बायफर्केशन जर पाहिजे असेल तर जीएसटी सेल्सच्या ऐवजी तुम्ही जीएसटी तुमच्या प्रोडक्टचं नाव टाकू शकता. लेबर सर्व्हिस असेल सर्व्हिसचं नाव टाकू शकता. आणि रेट वाईज पण तुम्ही सेल्सचे आणि परचेसचे लेजर क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर ही एंट्री झाली. आता महत्वाचं मला हे सांगायचं आहे की हे 7200 आणि 7200 जे आहे ना त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. मी पुन्हा सांगतो की आपण जे परचेस करतो त्या बिलामध्ये जी जीएसटी देतो आपण सेलरला, त्या जीएसटीला जे क्रेडिट घेतो आपण त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. ही झाली परचेसची एंट्री. परचेसची एंट्री झाल्यानंतर तुम्ही जर बॅलन्स शीटला आला तर तुम्हाला नॉर्मली अशी स्क्रीन दिसेल की ज्याला सेल केलं आहे कॅश मध्ये सेल न करता आपण क्रेडिटवर सेल केलाय त्याच्यामुळे डेटर्स दिसेल. इकडे क्रेडिट मध्ये परचेस केले त्याच्यामुळे क्रेडिटर दिसेल. आणि महत्वाचं म्हणजे हे ड्युटीज अँड टॅक्सेसचे ग्रुप. आणि त्याच्यामध्ये आपण जे लेजर क्रिएट केले गेले आहेत ते दाखवलेत आपण जे दिसत आहे. सीजीएसटी ऑन परचेस which is the input tax credit, एसजीएसटी ऑन परचेस, त्याच्यानंतर सीजीएसटी ऑन सेल आणि एसजीएसटी ऑन सेल. हे महत्वाचं आहे. याच्यामुळे काय होतं की तुम्ही जी अकाउंटिंग केली आहे ती प्रॉपरली तुम्हाला बायफर्केट करता येईल किंवा रेकग्नाइज करता येईल. इनबिल्ट चेकिंग होऊ शकते की या महिन्यात आपण परचेस किती केला, सेल किती केला आणि त्याच्यातल्या मार्जिनवर आपल्याला जीएसटी किती पे करायचा तो इथेच लक्षात येतो तुम्हाला. जर तुमच्याकडे प्रिव्हियस इयरचं क्रेडिट किंवा प्रिव्हियस मंथचं किंवा प्रिव्हियस पिरियडचं आयटीसी अवेलेबल जर असेल तरी सुद्धा हे कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित करू शकता इथेच ह्याच स्क्रीनवर. जसं आता आपण एक स्टेप मागे आलो आणि बॅलन्स शीटला जर आलो तर आपल्याला लक्षात येते की आपल्याला 3600 पेड करायचे. याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला मी एक्सेल मध्ये जेव्हा घेऊन जाईल इकडनं पुढे त्यावेळेस एकदा क्रॉस चेक करूया आपण. तुम्हाला जर अजून एक क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं असेल ना तर लक्षात घ्या इथे आपल्याला 20,000 रुपये प्रॉफिट दिसतोय. तो कसा? आपण 80,000ला परचेस केलं आणि तेच प्रोडक्ट 1 लाखाला विकला. आपला प्रॉफिट किती झाला? 20,000. म्हणजे तुम्हाला जीएसटी किती पे येईल माहिती का? 20,000च्या 18%. कारण की 18% जीएसटीचं प्रोडक्ट आहे आपलं. तर त्याच्यावर 20,000वर 18% जर काढलं तर ते होतं 3,600. इथे क्रॉस चेक करा बघा. 3,600 तुम्हाला जीएसटी पेबल आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जीएसटी जेव्हा तुम्ही आरडी कडनं परचेस करता तर सिंपली जेवढा प्रॉफिट तुम्ही घेता आहात त्याच्यावर तुम्हाला त्या प्रोडक्टच्या रेटने जीएसटी भरावा लागेल. तेच हे एक्झाम्पल आहे. आता व्यवस्थित समजलंय सर्वांना? पुढे जायचं. आय होप बऱ्यापैकी स्लो घेतले. आता परत एकदा पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितली. व्हेरी गुड.
गेटवे ऑफ टॅली या स्क्रीनवर आहे मी आता. डिस्प्ले अकाउंट सेल्स म्हणजे मी सेल्स लेजर मध्ये आलो, सेल्स रजिस्टर मध्ये आलो. परत एकदा दाखवतो. DAS शॉर्टकट आहे सेल्स. जर बघायचं असेल तुम्हाला सेल्स रजिस्टर ओपन करायचं असेल, आता हे पिरियड वाईज ओपन करायचं. आता एप्रिल 2020 चं रिटर्न भरतोय असं समजा तुम्ही, तर एप्रिल 2020 चं सेल्स रजिस्टर ओपन करायचं. आता एकच बिल घेतलंय, सोपं समजायला पाहिजे म्हणून याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्सचे इनवॉइस पण असू शकतात. मग 1 असेल, 2 असेल, 10 असेल, 100 असेल, 100 पेक्षा जास्त असू शकतात. तर त्या सर्वांना आपल्या स्क्रीनवर घ्यायचं. एक्सेल मध्ये जेव्हा तुम्ही सेल्स रजिस्टर किंवा परचेस रजिस्टर मध्ये असतात, तर एक्सट्रॅक्ट करण्यासाठी F5 बटन आहे. F5 बटन दाबल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल की काय काय तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायचं आहे. तुमचा टॅलीचा कोर्स झालेला असणं गरजेचं आहे. जीएसटीचं वर्कआउट जर करायचं असेल, तुम्हाला जीएसटीचं काम करायचं असेल, तर टॅली इज मस्ट. आणि त्याच्यात थोडी मास्टरी पण असली पाहिजे. एक्सपोर्ट कसं करायचं, इम्पोर्ट कसं करायचं. आपल्याला वाउचर नंबर पाहिजे का? हो. रेफरन्स नंबर पाहिजे का? हो. पार्टीचा रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे का? तो ते पण येतं. त्याच्यानंतर इथे एक्सेप्ट करायचं. हे बघा, लक्षात आलं. आपलं बिल आलं. इथेच पूर्ण बिलांची समरी येते की त्या बिलामध्ये बेसिक किती अमाऊंट आहे, सीजीएसटी किती आहे, एसजीएसटी किती आहे, आणि याची टोटल येते इथे. आता ही स्क्रीन झाल्यानंतर अल्टर एक्स करायचं. अल्टर एक्स म्हणजे एक्सपोर्ट. टॅलीमध्ये या स्टेजला अल्टर एक्स केलं की तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. एक्सेल मध्ये एक्सपोर्ट करायचं आहे, कारण की आपल्याला त्याला फर्दर वर्किंग करायची आहे. तुम्हाला जिथे वर्किंग करायचं असेल जीएसटी वर्किंग म्हणूया आपण. त्याचा पाथ कॉपी करायचा, तो इथे सेव्ह करायचा. टॅलीमध्ये जेव्हा कॉपी पेस्ट करतात तेव्हा कंट्रोल अल्टर C फॉर कॉपी, कंट्रोल अल्टर V फॉर पेस्ट. मी आता नाव पण देऊ शकतो की एक्सेल कुठल्या नावाने असले पाहिजे. सेल्स फॉर द मंथ ऑफ एप्रिल 20. आणि मी इथे एसएस करत पुढे जाईल. आता डेटा आपला एक्सपोर्ट झालाय. इथे आपण जो पाथ टाकला होता इथे कॉपी करून तो इथे आला आहे. इथे सेल्स एप्रिल 20 असं आलं आहे. आता असंच परचेसचं करूया आपण. परत एकदा सांगतो, गेटवे ऑफ टॅली मध्ये DAS केलं तर सेल्स येईल, DAP केलं तर परचेस रजिस्टर येईल. तर मी डिस्प्ले अकाउंट परचेस लेजरला आलो. परचेस लेजरला एप्रिल महिन्याचं पिरियड ओपन केला. इथे जेवढे परचेसेस असतील तुमचे ते सर्व दिसतील. त्याच्यानंतर मी इथे F5 केलं एक्सट्रॅक्ट करण्यासाठी. तुम्हाला जे डिटेल्स पाहिजे ते सर्व आले इथे. त्याला एक्सेप्ट करा. एक्सट्रॅक्ट झालंय. लक्षात आलं. इथे बघा, आता आपण आतापर्यंत जेवढे गुड्स परचेस केले त्याची बेसिक, त्याची सीजीएसटी एसजीएसटी दिसते. इथे नंबर ऑफ बिल असतील तर इथे तुम्हाला त्याची टोटल दिसेल. आता याच स्क्रीनला या डेटाला आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे. टॅलीमध्ये एक्सपोर्ट साठी अल्टर E. एक्सेल फॉर्मॅट मध्ये आपल्याला कुठे ती फाईल पाहिजे त्या फाईलचा पाथ कॉपी करू शकता, किंवा डिफॉल्ट E किंवा तुमचं जे टॅलीमध्ये डिफॉल्ट फोल्डर असेल तिथे जाऊन हा डेटा तुम्ही बघू शकता.
कंट्रोल अल्टर V, इथे मी नाव देईल परचेस, एप्रिल 2020, सर्व एक्सेप्ट केलं मी. हा डेटा माझा झाला परचेसचा. आता काय झालंय, परत एकदा प्रोसेस मी तुम्हाला रिवाइज सांगेन, पण आता पुढे जाऊया आपण. आता काय झालं ना की इथे दोन फाईल तयार झाल्या, सेल्स आणि परचेस. या अशाही दोघं फाईली तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकतात, किंवा याच फाईलला एका फाईलला कॉपी करून तुम्ही याला जीएसटी वर्किंग असं नाव देऊ शकतात. फॉर द पिरियड ऑफ एप्रिल 2020 किंवा मे 20, जो काही द्यायचंय तुम्हाला तसं वर्किंग, जीएसटी वर्किंग अशी तयार केली. याच्यामध्ये सेल्स ऑलरेडी आहे, कारण की मी सेल्सची जी फाईल आहे तीच कॉपी केली, त्याचं रिनेम केलं. आता माझ्याकडे सेल्स आलाय, या पिरियड मध्ये माझा एवढा सेल्स झाला. मी काय करेल, तिथे शीट ऍड करेल आणि ही परचेसची जी शीट आहे ती शीट कॉपी करून घेईन आपल्या जीएसटी वर्किंग फाईल मध्ये, वेगळ्या शीट मध्ये. इथे मी नाव दिलं, खाली बघा मी नाव देतो इथे परचेस. म्हणजे आता झालं काय की माझ्याकडे तीन फाईल तयार झाल्या, सेल्स, परचेस आणि जीएसटी वर्किंग. जीएसटी वर्किंग मध्ये काय आहे, माझ्याकडे आता सेल्स पण आहे आणि परचेस पण आहे. एक्सेल नाही दिसत आहे. ओके ओके, सॉरी. इथे काय करतो मी, कम्प्युटर शेअरिंग करतो. बघा बरं, आता टॅलीची स्क्रीन दिसते का? ओके, परत एकदा दाखवून देतो तुम्हाला. तुम्ही फक्त टॅलीची स्क्रीन एक्सरसाइज बघितली. आता टॅलीची परत एकदा आपण रिपीट करू आणि मग परत एक्सेल वर जाऊया. एवढं. आता एक्सेल दिसते तुम्हाला? एक्सेल दिसते का आता? ओके, व्हेरी गुड. म्हणजे सेटिंग आता चेंज केली मी कम्प्युटरची, झूमची. सेल्स रजिस्टर एक्सट्रॅक्ट केलं, त्याला एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्टला पाथ वगैरे टाकायचा तुम्ही आणि ती एक्सपोर्ट करायची. एक्सपोर्ट झालीये, इथे सेल्स एक्सपोर्ट झाली. टॅलीची स्क्रीन, सॉरी, एक्सेलची स्क्रीन दिसते आता? ओके, म्हणजे सेटिंग बरोबर झाली आता. सॉरी फॉर दॅट, माझं लक्षही नव्हतं कमेंटकडे, कारण की मी जेव्हा स्क्रीन वापरतो तेव्हा कमेंट इनविजिबल होत आहेत मला. तर असं मी आता सेल्सचं रजिस्टर एक्सपोर्ट केलं. याच्यामध्ये आता एकच बिल दिसतंय, कारण की आपण एकच बिल एंट्री केलेली. याच्यामध्ये नंबर ऑफ बिल सुद्धा दिसतील तुम्हाला. जर तुम्ही टॅलीमध्ये इंटरेस्ट केल्या, कदाचित 5 असू शकतात, 10 असू शकतात, 50, 100 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतात. त्याची टोटल वगैरे इथे लिस्ट येईल अशा पद्धतीने. ही झाली सेल्सची. असंच परचेस सुद्धा आपण एक्सपोर्ट करायचं F5, आणि ही जी स्क्रीन आहे कंट्रोल X करून याला पण एक्सपोर्ट करायचं. परचेस एक्सपोर्ट केल्यानंतर एक परचेसची वेगळी फाईल दिसेल. परचेस मध्ये सुद्धा तसंच की नंबर ऑफ परचेस असतील तर परचेसची पूर्ण लिस्ट दिसेल. त्याच्यामध्ये जे काही डिटेल्स आपण टाकलेले आहेत ते येतील. आणि आता काय होईल तुमच्याकडे की परचेस आणि सेल्सची एक्सेल तयार होईल तुमच्याकडे फाईल. तर नॉर्मली काय करायचं, ह्या दोघं असू द्यायच्या अशाच. याचं कारण असं की भविष्यात जर आपल्याकडनं काही चुका झाल्या किंवा काही चेंजेस करायचे असतील तर ज्याच्यावरनं आपण सेल परचेस घेतलं आहे, समजा एखाद्याने टॅलीमध्ये चेंजेस केले एखाद्या बिलामध्ये चुकून काही, किंवा
इतर काही करताना डिलीट वगैरे झालं बिल तर आपल्याला लक्षात येणार नाही की आपण काय सेल्स आणि परचेस घेतलं होतं. त्याच्यामुळे ह्या दोघं फाईल ह्या ओरिजिनल ज्या आहेत त्या सेव्ह करून ठेवायच्या आणि सेल किंवा परचेसच्याच फाईलला रिनेम करून कॉपी करायचं आणि जीएसटी वर्किंग एप्रिल 2020 आता एप्रिल 2020 साठी काम करतो म्हणून एप्रिल 20 केलेलं आहे. त्याच फाईलमध्ये सेल्सचं रजिस्टर घेऊन टाकायचं एका एक्सेल शीट मध्ये. दुसऱ्या एका एक्सेल शीट मध्ये परचेस घ्यायचं आणि अजून एक शीटवर जीएसटी वर्किंग या पद्धतीने डिटेल्स नाव टाकायचं जीएसटी वर्किंग. इथे एक तुम्हाला समजेल त्या पद्धतीने फॉर्मॅट डेव्हलप करा. मी आता एक गाईडलाईन फॉर्मॅट देतोय तुम्हाला. सेल्सचा जीएसटी सेल्स @18%. स्पीड ओके. मी ते 18% का दिला कारण की माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे सध्या आता मी 18% ने सेल करतोय. तुम्ही इथे काय करू शकता की तुमच्याकडे समजा 12% असेल 5% असेल 28% जे काही रेट असतील त्याच्यानंतर इथे आयजीएसटी एसजीएसटी असंही करू शकता तुम्ही. बेसिक किंवा नेट म्हणू शकता तुम्ही. आपली जी सेल्सची अमाऊंट आहे ती सीजीएसटी एसजीएसटी टोटल ऑफ जीएसटी ग्रॉस टोटल या पद्धतीने मी कॉलम क्रिएट केलेले. लक्षात घ्या आपण सेल्सवर वर्कआउट करतोय आता. त्याच्यानंतर सेल्सची जी अमाऊंट आहे बेसिक ती तुम्ही कॉलिंग करू शकता. बरोबरचं साइन करायचं आणि ते सेल्स रजिस्टरला क्लिक केलं की तुम्हाला इथे बेसिक येईल बघायची. किंवा तुम्हाला जर मॅन्युअली टाईप करायची असेल तर किती 1 लाख रुपये तिथे बघून घ्यायचं. इथे टाईप करायचं 1 2 3 4 5 1 लाख रुपये झाले. लक्षात घ्या इथला जो जीएसटी आहे तो सुद्धा तुम्ही कॉलिंग करू शकता. पण आपल्याला क्रॉस चेक करण्यासाठी इथे नाही फॉर्म्युला लावा. काल जसं फॉर्म्युला लावला होता मी तसा राउंड ऑफ into 9%. लक्षात घ्या आपला जीएसटीचा क्लास आहे टॅलीचा किंवा एक्सेलचा नाही. त्याच्यामुळे मी जास्ती डिटेल दाखवत नाही किंवा जास्त डिटेल याच्यात शिकवायला गेलो तर आपल्याला एक्सेलला आणि टॅलीलाच खूप जास्ती वेळ लागून जाईल. तर मी जनरली टाकताना सुद्धा फॉर्म्युला वगैरे टाकताना सुद्धा किंवा एक्सेलची एखादी फॉर्म्युला वापरत असताना मी स्लोली वापरतो म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे मी काय करतो. परत इथे राउंड एसजीएसटी कॅल्क्युलेट करू @9%. जीएसटी ची टोटल करूया आपण 18,000 आणि ग्रॉस टोटलची जर टोटल केली तर ती पण येईल. तुम्हाला जर आता क्रॉस चेक करायचे असेल तर इथे ज्या टोटल्स आहेत मेन आपल्या सेल्स रजिस्टरला त्या तुमच्या वर्किंगच्या डेटाशी मॅच करून घ्या आणि याच्यात काही डिफरन्सेस वगैरे आहे का ते आधीच बघून घ्या. जर डिफरन्सेस जर आले तर तुमची ही जी वर्किंग आहे ती चुकली आहे असं समजायचं. इथला डेटा आणि सेल्स रजिस्टरचा जो ग्रॉस टोटलचा डेटा आहे तो मॅच आहे का तो चेक करायचा. सेल्स समजलं. येस गुगल करून घ्या. तुम्हाला गुड्सचा जो टॅक्स वाईज लिस्ट आहे
ती मिळून जाईल, खूप मोठी आहे, जीएसटीच्या वेबसाईटवर मिळेल किंवा सीबीएसईच्या वेबसाईटवर मिळेल किंवा एखाद्या मार्केटमधून तुम्ही लेटेस्ट बुक परचेस करा जीएसटीचं, त्याच्यावर तुम्हाला मिळेल, किंवा गुगल जरी केलं व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन तरी तुम्हाला मिळू शकता. आय होप सेल्सचं वर्किंग समजलं आहे सर्वांना. समजलं असेल तर लिहा चॅट मध्ये की सेल्सचं वर्किंग समजलं आहे. ओके गुड. इथे नंबर ऑफ जर जीएसटी असतील रेट्स वगैरे तर त्याची सिम्पली टोटल घेऊन घ्यायची इथे. म्हणजे काय झालं की मला आता फायनली जीएसटी किती पे करायचं आहे त्याची अमाऊंट मिळाली मला. याच पद्धतीने याच फॉर्मॅटला कॉपी करायचं आणि याला परचेस करून घ्यायचं. बरोबर. तुम्हाला समजा एखाद्या गोष्टीवर सेस जर असेल तर इथे सेसचा कॉलम पण ऍड करून घ्यायचा. एखाद्या प्रोडक्टवर जर सेस असेल तर सेसचा सुद्धा कॉलम ऍड करू शकता. आयजीएसटी असेल तर आयजीएसटीचा कॉलम ऍड करू शकता. या पद्धतीने कॉलम ऍड होतील फक्त, बाकी ओव्हरऑल वर्किंग तर तेच राहणार आहे. बरोबर. आता तुम्ही जर बघितलं की परचेस आपलं किती होतं, आपलं 80,000चं बेसिक, 7,200 7,200 टॅक्सेस आहेत. तर इथे आपण 80,000 लिहू शकतो मॅन्युअली. तुम्हाला जर अमाऊंट कॉपी पेस्ट किंवा कॉलिंग करता येत नसेल तर यस पॅकिंग फॉरवर्डिंग पण ऍड करू शकता तुम्ही. इथे तुम्ही एक कॉलम जर ऍड केला पॅकिंग आणि फॉरवर्डिंगचा, किंवा दुसरं कुठला प्रोडक्ट जरी असेल पॅकिंग आणि फॉरवर्डिंग, तर ते सुद्धा ऍड करू शकता. आणि काय करायचं इथे तुम्ही टोटल ऑफ बेसिक घेऊन घ्यायचं आणि याची टोटल करून घ्यायची. इथे समजा याच्यामध्ये इथे 500 रुपये जर बेसिक पॅकिंग आणि फॉरवर्ड राहिली असते तर इथे बघा, आणि हा फॉर्म्युला चेंज करावा लागेल फक्त तुम्हाला. ओके. सिम्पली आपण कॉलम क्रिएट केले. कसं आहे ना, जीएसटी वर्किंग करण्यासाठी तुम्हाला एक्सेल वर खूप चांगली कमांड असली पाहिजे, वर्किंग कमांड असली पाहिजे. बेसिक कमांडवर खूप जास्ती काम नाही करता येत. त्याच्यानंतर तुम्ही ओव्हरऑल जीएसटी काय असते ते समजून घ्या. त्याच्यानंतर जीएसटीचं ओव्हरऑल वर्किंग नॉलेज मिळाल्यानंतर त्याला प्रोसेस करायचं शिकवा. आता यांनी जसं सांगितलं की पॅकिंग फॉरवर्डिंग ऍड करता येईल का. आता काय होईल की टॅलीमध्ये अकाउंटिंग करताना तुम्ही पॅकिंग फॉरवर्डिंगचं वेगळं लेजर तयार केलं, मी सांगितलं तुम्हाला की कसं करायचं तिथे, की ती एक्सपोर्ट करताना ते डेटा ऑलरेडी इकडे येऊन जाईल. पण समजा एखाद्या वेळेस राहून गेला आपल्याकडनं, ऍड करता आला नाही, किंवा एखादं अजून डिटेलिंग वर्कआउट पाहिजे असेल तुम्हाला, तर इथे तुम्ही कॉलम ऍड करून या पद्धतीने वर्किंग करू शकता. एक्सेल आणि तुमच्या नॉलेजचं जर कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला हे फॉर्मॅटिंग, हे रिपोर्टिंग कसंही करता येईल. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने, तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही या डेटाला किंवा या चार्टला, या वर्किंगला मोल्ड करू शकता. लेट्स गो फर्दर. त्याच्यामध्ये याची टोटल घेऊन घेऊ आपण. आता यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण करूया, याच वर्किंगला पुढे करूया. फर्दर प्रोसीड. इथे पॅकिंग फॉरवर्डिंग एक अजून करू की परचेसवर पॅकिंग फॉरवर्डिंग नव्हतं. हा मी इथे कॉलिंगचं वगैरे म्हणतो. आता मी इथे परचेसचा डेटा इथे बघितला, इथे नंबर ऑफ आल्यानंतर तुम्हाला इथे टोटल घेता येईल. टोटल मी बघितल्या आणि त्या टोटल इथे टाकल्या.
मी मॅन्युअली टाकला आहे. तुम्हाला जर कॉलिंग करता येत असेल तर इक्वल टूचं साईन दाबायचं आणि परचेस या सीटवर यायचं आणि इथे फक्त क्लिक करायचं बेसिकच्या टोटल, इथे ती येऊन जाईल. आणि बाकीचे कॉलम आपल्याला सेटच केलेले आपण, किंवा आता थोडं चेंज केला फॉर्म्युला, इथे काही चेंज होणार नाही. आता तुमच्याकडे आलं की तुम्हाला टोटल जीएसटी किती पे करायचा आहे सेल्सवर आणि परचेसवर किती पे करायचा आहे हे माहित पडलं. याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही. आता सिम्पली किती पे करायचं आहे आणि किती कॅरी फॉरवर्ड आहे ते जर काढायचं असेल, सिम्पली या सेल्स मधून या परचेसची जी आयटीसी ती मायनस जरी केली तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जीएसटी किती पे करायचा आहे. नॉर्मली इथे आपलं वर्किंग संपलंय तसं बघायला गेलं तर. आपल्याला काय करतो आपण परचेस किती केलाय, सेल्स किती केलाय आणि मधला जो गॅप आहे तो आपल्याला गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. तर ते वर्किंग इथं आलं, हे प्रायमरी झालं बरोबर. आता हेच अजून स्मार्ट पद्धतीने आपण ठेवूया. इथे प्रश्न विचारला गेला आहे की कॅपिटल गुड्सची वर्किंग पण अशीच करायची आहे का, असते का? हो, कॅपिटल गुड्सची पण वर्किंग अशीच करायची असते. फक्त तुम्ही टॅलीमध्ये अकाउंटिंग कशी केली आहे ते महत्वाचं आहे. तुम्ही तुमचं फिक्स ऍसेट परचेस करताना जर परचेस हेड म्हणजे परचेस व्हाउचर मधून जर परचेस केलं असेल तर वेगळं वर्किंग करायची गरज नाही, या परचेस मध्येच ते येऊन जाईल. तर ते इथे आल्यानंतर परचेसच्या साईड याच्यामध्ये की तसंच करायचं. आणि त्याच्यामध्ये जर काही डिसअलाउन्स वगैरे असतील किंवा काही स्लॅब मध्ये तुम्हाला डिसअलाउन्स वगैरे करायचं असतील तर ते फक्त तुम्हाला इथे जेव्हा आयटीसीचं कॅल्क्युलेशन करू आपण त्यावेळेस तुम्हाला दाखवेल. इथे मध्ये विचारलंय की सर विच फॉर्म्युला यू हॅव यूज वाईल कॅल्क्युलेटिंग. तुम्ही परत एकदा तेच सांगतो की मी सिंपल फॉर्म्युले वापरले एक्सेल मध्ये. जसं तुम्ही कॅल्सीवर करता की 1+1 = 2, तसंच मी टॅलीमध्ये एक्सेल मध्ये करतो इक्वल टू साइन वापरून. एक्सेल कडे बघा तुम्ही आता, 1+1 = 2. जसं तुम्ही कॅल्सी वापरता तसंच एक्सेल वापरू शकता तुम्ही, एकदम सिंपल. ओके, लेट्स गो फर्दर. आता हे वर्किंग झालंय, पण आता हे फर्दर वर्किंग जे पेबल आहे ते एका छान पद्धतीने मांडू आपण. जीएसटी पेबल म्हणूया आपण. हो, जनरल व्हाउचर मध्ये पण करू शकता, पण काय नाही, जेव्हा टॅलीमधून तुम्ही परचेस एक्सपोर्ट कराल तर जे परचेस व्हाउचर मधून जी अकाउंटिंग केलेली तीच इथे येईल, जनरल व्हाउचर इथे येणार नाही. मग जनरल व्हाउचर साठी काय करावं लागेल तुम्हाला, बॅलन्स शीटला फिक्स ऍसेटचं जे लेजर ग्रुप आहे तिथे जाऊन त्याचं एक्सेल मध्ये वर्कआउट करावं लागेल, किंवा तुम्ही इथे मॅन्युअली परचेस मध्ये ऍड करून घ्यायचं. त्याचे काही डिटेल आहे, कुठल्या डेटचा आहे, कुठल्या पार्टीकडनं आणलंय, वाउचर नंबर किंवा इनवॉइस नंबर आणि अमाऊंट वगैरे तुम्ही इथे ऍड करू शकता. इथे ऍड करून घ्यायचं. समजा इथे जर ऍड करायचं म्हटलं तर एक कॅपिटल गुड्स आणलं होतं आपण समजा 30 एप्रिलला, XYZ कडनंच घेतलं होतं, परचेस केलं आपण, त्याचा बिल नंबर होता 50, व्हाउचर नंबर 50 आणि बिल नंबर समजा 125 होता. ते होतं साधारणतः 1.5 लाखाचं. 1.5 लाखावर 18% 27,000 म्हणजे 13,500.
आणि इथे सर्वांची टोटल लिहून घ्यायची. झालं सिंपल. याच पद्धतीने इथे हा फॉर्म्युला चेंज करायचा. बस कॅपिटल गुड जर तुम्ही जनरल व्हाउचर मध्ये जर केलं तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या. नॉर्मली कॅपिटल गुड्सला परचेस व्हाउचर म्हणूनच करायचं, म्हणजे या वर्किंग साठी वेगळं काही करायची गरज पडत नाही. ही वर्किंग मी कॅपिटल गुड्स साठी वेगळी ठेवतो तुम्हाला, आणि आपलं जे वर्किंग आहे ते मी असं ठेवतो, कारण की आपल्याला पुढे वर्कआउट करायचं आहे. फॉर कॅपिटल पुन्हा आपण एकदा आपल्या वर्किंग. जीएसटी पेबल, सेल्स वरचा जीएसटी पेबल किती आपला, सॉरी त्याच्यामध्ये सीजीएसटी एचजीएसटी घेऊन घ्या. याच्यामध्ये सेस वगैरे जर असेल तर ते सुद्धा तुम्ही पुढे ऍड करू शकता. टोटल ऑफ जीएसटी सिंपली इथून कॉल करा, इक्वल टू साइन लावायचं, आणि इथे सीजीएसटी ची टोटल, एसजीएसटी ची टोटल, आणि इथे जर काही आयजीएसटी वगैरे जर असेल किंवा सेस असेल तर ती सुद्धा टोटल तुम्ही इथे कॉल करू शकता. आणि सम ऑफ या कॉलम पासून या कॉलम पर्यंत क्रॉसमॅच बघा, इथे किती 18,090 रुपये, इथे 18,090. आतापर्यंत आपलं वर्किंग व्हेरी गुड आहे. सेस म्हणजे काय आपण बघूया पुढे. ठीक आहे, आता सांगतो, सोपं आहे. सेल्स मध्ये ना काही लक्झरीज गुड्स आहेत, जसं रॉयल एनफील्ड जर घेतली तुम्ही किंवा तुमच्या कस्टमरने, तर रॉयल एनफील्ड 2 लाखाच्या वरती जर गाडी असेल तर त्याला सेस लागतं. त्याच्यानंतर 5 स्टार 7 स्टार हॉटेलिंग जर केली तुम्ही तर त्याच्यावर सेस लागतं. काही पर्टिक्युलर गुड्स आहेत त्यांच्यावर सेस लागते. गव्हर्नमेंटने काय केलंय की काही प्रोडक्ट किंवा मोस्टली लक्झरियस गुड्स जे आहेत, इन्क्लुडिंग इम्पोर्टेड व्हेकल वगैरे, तर त्याच्यावर सेस लावतात. जसं जीएसटी आहे, सीजीएसटी एचजीएसटी आहे, तसंच सेस आहे. आणि नॉर्मली तुम्हाला तुमच्या डीलर बरोबर किंवा तुमच्या असेसी बरोबर जेव्हा तुम्ही वर्कआउट करता, त्याचे बिल सेल परचेस जेव्हा बघतात तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की या गुड्सला सेस आहे किंवा नाही आहे. आता आपल्याला माहित पडलं की आपल्याला जीएसटी पेबल किती आहे, त्याच्यात खाली लिहा लेस आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे परचेस, कंसामध्ये तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून परचेसेस. परचेस साठी सिंपल ही जी टोटल आहे कॉलमची ती घेऊ शकतो आपण. इथे कॉल करू शकता तुम्ही. सीजीएसटी ची पण आणि याची या लाईनची टोटल. आता महत्वाचा पार्ट, नेट पेबल. सिंपली आहे, मला जीएसटी किती पे करायचा आहे, सीजीएसटी 9,045 रुपये. माझ्याकडे क्रेडिट किती आहे 7,200. मला नेट किती पे करायची सीजीएसटी 1,845. तसंच मला एचजीएसटी किती पे करायची 9,045 रुपये. माझ्याकडे सीजीएसटीचं क्रेडिट, एचजीएसटीचं क्रेडिट किती आहे 7,200. सिंपली मला 1,845 रुपये एचजीएसटी पे करायचा आहे आणि 1,845 सीजीएसटी पे करायचा आहे. आणि टोटल जर काढली तर मला किती पे करायचं आहे 3,690. बघा इथे टॅली करून ही फिगर आणि ही फिगर मॅच करा, म्हणजे ही वर्किंग तुमची परफेक्ट झाली. याला जर फॉर्मॅटिंग करायचं म्हटलं की सिंपली
अशा पद्धतीने बॉर्डर्स देऊ शकता तुम्ही. हाऊ इज इट? हो, आयजीएसटीचं क्रेडिट घेऊ शकतो आपण. जेव्हा क्रेडिटचे नॉर्मली ओव्हरऑल लुकिंग बघू आपण, तेव्हाही बघू आयजीएसटीचंही क्रेडिट घेता येतं, सेसचंही क्रेडिट घेता येतं. आयजीएसटीचं क्रेडिट आपण कुठे वापरतो? सेसचं क्रेडिट फक्त सेसलाच वापरता येतं. ह्या गोष्टी आपण क्रेडिट चॅप्टर घेऊ त्यावेळेसच घेऊ आपण. सध्या आता नॉर्मली आपल्याला काय बघितलंय आपण आज, की जीएसटीचे अकाउंटिंग कशी केली जाते आणि त्याचं वर्कआउट कसं केलं जातं हे सर्व घेऊया आपण. सीजीएसटी आणि एचजीएसटीचं एकच चलन यूज करायचं का? तर हा प्रश्न थोडा जीएसटी साठी म्हणजे फनी आहे. फनी याच्यासाठी की जीएसटीचे आणि एचजीएसटीचं किंवा आयजीएसटीचं किंवा जीएसटीचं कुठलंही पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन जीएसटीच्या साईटला लॉग इन करूनच करावं लागतं. तिथे ऑनलाईन पेमेंट करू शकतात तुम्ही. ऑनलाईन पेमेंट करत असताना चलन वेगळं वगैरे बनवायची गरज नसते. एकाच चलनामध्ये सर्व काही पे करू शकतात तुम्ही. आणि ते चलन डाउनलोड करून एनएफटी जर करायची असेल तुम्हाला, म्हणजे चलन प्रिंट करायची आणि ते तुमच्या डेझिग्नेटेड बँकेत जाऊन दिलं तर ते एकच चलन तुम्हाला पे होऊ शकतं. तर वेगवेगळे चलन करायची गरज नाही. हे लक्षात आलं? ही स्क्रीन खूप महत्वाची आहे. ही फाईल मी आपल्या ग्रुपवर पण शेअर करतो. प्रत्येक ग्रुपवर म्हणतो, चॅटमध्ये शेअर करतो. फटाफट सर्वांनी डाउनलोड करून घ्या. एकदम सिंपल आहे. ही जी एक्सेल आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे हा पुन्हा पुन्हा बघा तुम्ही एकदा दोनदा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फाईल शेअर केली मी, प्रत्येकाने पटापट डाउनलोड करून घ्या, कारण की एकदा लेक्चर एंड झालं की ही फाईल डाउनलोड करता येत नाही. तुम्ही जर म्हणाल की सेलची पण फाईल अपलोड करायची आणि परचेची ती करून टाकतो मी. ओके, कमेंट कुठे गेली? कमेंट करा शेवटची. कॅपिटल गुड्सचा इनपुट टॅक्स क्रेडिट ट्रेडिंग गुड्स साठी यूज करू शकतो का? तुम्ही ते प्रोडक्ट किंवा ती जी कॅपिटल ऍसेट आहे ती कशासाठी वापरतात त्या फाईलवर क्लिक करा ना. त्या फाईलवर क्लिक केलं की ती डाउनलोड होईल किंवा तिथं ओपन होईल, ती सेव्ह करून घ्या. सॉरी. ओके, हा, हे स्पेसिफिक क्रेडिटचं जे आहे ना ते आपण क्रेडिटच्या चॅप्टर मध्ये बघूया. आजच्या वर्किंगसाठी मला फक्त तुम्ही काही प्रश्न असतील तर विचारा. आतापर्यंत सर्वांना समजलं? एक काम करूया, त्या फाईलवर डाउनलोड करता येत नसेल तर मी ही ग्रुपवर पण शेअर करतो, नो इश्यू. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय प्रश्न आहे अजून? मी सेपरेटली ग्रुपवर शेअर करतोय. डेफिनेटली. आजच्या वर्किंग कशी वाटली, काय वाटली, किंवा अजून काही तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेनेशन पाहिजे? सिम्पली काय करा, हे एकदा लक्षात येणार नाही जे रेग्युलर काम करत नाही किंवा ज्यांची नवीन प्रॅक्टिस आहे किंवा पहिल्यांदा काहीतरी करायची इच्छा आहे त्यांना हे तेवढं कॉम्प्लिकेटेड वाटेल. पण ज्यावेळेस हे नंबर ऑफ टाइम्स तुम्ही रिपीट कराल ना तर ह्या गोष्टी इझी होऊन जातील तुम्हाला. थँक्यू. ललित सर. हा सर बोला. राहुल तोषनेवाले हँड रेज करताय, त्यांची काहीतरी. बोला ना सर. मी अनम्यूट करतो त्यांना सर. ठीक आहे, चुकून झाला असेल सर तो.
हँड रेस. मी अनम्यूट केलंय राहुल यांना. हा, आय थिंक त्यांना लक्षात नाही आलं. हॅलो सर. हॅलो. हा बोला राहुल. ते परत म्यूट केले त्यांनी स्वतःला. ओके, मग आज काही क्वेश्चन नाही कोणाला? काय असतं ना, जेव्हा क्वेश्चन नसतात ना, तर नॉर्मली असं असतं की एकदम 100% समजलं, नाही तर काहीच समजलं नाही. आय होप सो हा 100%चा ओके असेल. हाँ, प्रोडक्ट अगर अलग अलग होंगे तो मैंने जो बताया आपको कि प्रोडक्ट के रेट वाइज आप ऐड कर सकते हो. आप एक बार वो एक्सेल ओपन करके देखिए, मैंने वहां पे प्रोडक्ट वाइज 18% दिया है, लेकिन आप उसको चेंज कर सकते हैं 5%, 12% या फिर 28%. काय ना, हे वर्किंग जर तुम्हाला जमलं, टॅलीमध्ये अकाउंटिंग करणं ही सोपं आहे, पण टॅलीमधून एक्सपोर्ट करणं आणि त्याच्यानंतर फर्दर प्रोसेसिंग करणे याच्यावरच तुमच्या जीएसटी रिटर्नची ॲक्युरेसी डिपेंड आहे. हे जर वर्किंग प्रॉपर असेल तर तुम्हाला चुकायचे कुठे चान्सेसच नाही. तर जेव्हा केव्हा तुम्ही जीएसटी रिटर्न भराल भविष्यात, पुढे ट्राय कराल, तर टॅली अकाउंटिंग केल्यानंतर एक्सेल आणि एक्सेल वर्किंग झाल्यानंतर परत एकदा पूर्ण प्रोसेस एकदा मोठी चेक करायची. मी काय सांगितलं, टॅलीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की आपली जीएसटी किती परचेस आहे, तुम्ही त्याच्यावर वर्कआउट करू शकता, क्रॉस चेक करू शकता. एक्सेल मध्ये आल्यानंतर तुमचं सेल्स रजिस्टर, परचेस रजिस्टर आल्यानंतर सुद्धा वर्किंग झाल्यानंतर सर्व एकदा पूर्ण परत डेटा रिवाइव करून घ्यायचा. ललित सर, हा, एक पार्टिसिपंट आहे आपले रेणुका कुलकर्णी. हा हा, ते दोन नावाने लॉग इन दिसतं, रेणुका कुलकर्णी आणि रेणुका समीर कुलकर्णी. तर काय मी स्ट्रिक्टली सांगतो, असं काही करू नका. काय ना, इट्स नॉट गुड. इथून पुढे दोघांनी फी भरली की डबल नावाने किंवा जे विदाउट, सर आपण काय करू, बोलूया आपण सर ते प्रायव्हेटली. ओके, हा चालेल. फक्त त्यांनी दोन फी भरल्या, काय एवढा डाऊट होता मला. हो, परत एकदा रिपीट करतो, याच्यानंतर रिपीट करणार नाही. जर तुमचं नाव नसेल, रजिस्टर नाव नसेल, इथे मला लिस्ट मध्ये दिसत नसेल, तर मी सरळ तुम्हाला किकआउट करून टाकेल. ठीक आहे, प्रयत्न करूया आपण 10 ते 12 वेगळे बिल करून, किंवा ही एक्सेल जी आहे ती अपडेट करून मी तुम्हाला पाठवून देईन. एकाने कोणी विचारलं आहे बघा, त्यांचं नावच नाहीये, नीनावी आहे, त्यांनी लॉग इन केला आहे. त्यांनी विचारलंय सर 10 ते 12 इनवॉइस वेगळे वेगळे घेऊन एकदा दाखवा सर नेक्स्ट टाइम. मोमिन सर, नेक्स्ट टाइम प्लीज डू लॉग इन विथ युअर नेम. ओके, आजचा क्लास संपवायचा मग. यस. तर पार्टिसिपंट, आज ऍक्च्युली इन्कम टॅक्सचं मी घेणार होतो, पण ललित सरांना उद्या आणि परवा नाही येते, त्याच्यामुळे त्यांनी कंटिन्यू 2 दिवस घेतलं. आता उद्या आणि परवा कंटिन्यू आपलं इन्कम टॅक्स वरती राहील आणि मी घेणार. आणि सॅटर्डेचं जे लेक्चर आहे त्याबद्दल मी एकदा परत अपडेट करेल. चुकून जर मी परत माझ्या प्लेसला म्हणजे नाशिकला जर आलो नाही तर कदाचित संडेला घेईन, पण माझा 100% प्रयत्न आहे की सॅटर्डेला संध्याकाळी आपले लेक्चर होईल. ओके, थँक्यू, गुड नाईट ऑल. थँक्यू ऑल पार्टिसिपंट. थँक्यू राम सर. ओके. ओके.